पासपोर्ट काढताना सर्वसामान्यांची अक्षरशः दमछाक होत असते. मात्र निलेश घायवळ, गुंड निलेश घायवळला अगदी सहज पासपोर्ट मिळालाय आणि ते हे प्रकरण आता समोर आलेलं आहे. निलेश घायवळ पळून गेल्याची बातमी समोर आलेली होती आणि आता त्याने पासपोर्ट कसा मिळवला हे समोर आलंय. पुण्यात नावावर अनेक गुन्हे असल्यानं पासपोर्ट मिळाला नसता, त्यामुळे त्याने अहिल्यानगरमधला चुकीचा पत्ता दाखवत कागदपत्र मिळवली. अहिल्यानगर पोलिसांनी त्याच्या पत्त्यावर घायवळ नॉट अवेलेबल असा इशारा दिलेला. त्याला पासपोर्ट मिळाला हे कसं शक्य झालं असा प्रश्न पोलिसांनी घायवळ विरोधात लुकआउट नोटीस जारी केलेली आहे. आपल्याकडे अशी माहिती आहे की याच्यामध्ये त्यांनी जो पासपोर्ट इश्यू करून घेतलेला आहे 2019 साली 12व्या महिन्यामध्ये, तर याच्यातला जो ऍड्रेस आहे तो ऍड्रेस आपण व्हेरीफाय केला असता हा जो ऍड्रेस आहे तो बनावट आहे असं प्रथमदर्शनी आपल्याला निष्पन्न होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये कोतवाली पोलिटीच्या हद्दीमध्ये काही त्यांनी ऍड्रेस दिले आहेत, त्या ठिकाणी तो त्याचं कुठलंही अस्तित्व नाही, त्या ठिकाणी तो राहत नव्हता आणि असं त्याला माहित होतं की हे सर्व बनावट आहेत, तरी सुद्धा त्यांनी शासनाची किंवा पासपोर्ट विभागाची आणि शासनाची फसवणूक करून ज्या गोष्टी हाईड करायला नाही पाहिजे त्या सर्व गोष्टी त्यांनी लपवून हाईड करून तो पासपोर्ट इश्यू करून घेतलाय तत्काळमध्ये. आता ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सध्या पोलीस करत आहेत आणि तो कसा त्यांनी इश्यू करून घेतला या सर्व गोष्टी सध्या चौकशीवर आहेत. तर गुंड घायवळला पासपोर्ट मिळाला, अनेक प्रश्न समोर येत आहेत. पासपोर्ट संदर्भात त्याने कसा बनाव रचला, कशा प्रकारे मिळवलाय पासपोर्ट बघूया. 23 डिसेंबर 2019ला पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे त्याने अर्ज केला. घायवळऐवजी गायवळ असा अर्जावर नमूद झालेला. अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतला खोटा पत्ताही यामध्ये नमूद करण्यात आला. कोतवाली पोलिसांकडे नॉट अवेलेबलचा अभिप्राय देण्यात आला. तात्काळ पासपोर्टचे निकष वापरून मग 16 जानेवारी 2020ला हा पासपोर्ट मंजूर झाला. 2022ला एका गुन्ह्यामध्ये घायवळला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश देण्यात आले. पासपोर्ट जमा करण्यात आलेला नाही. 3 महिन्यांचा व्हिसा मिळवून घायवळ युरोप टूरवर गेला.